जय श्रीराम. बालमित्रांनो, काल आपण बघितलं चारी भावंडांच्या मुंजी झाल्या आणि त्यावेळच्या प्रथेनुसार मुंजीनंतर ती मुलं म्हणजे ते कुमार आपल्या गुरूंकडे विद्या शिकायला जात असत. तसेच ही चारी भावंड विद्या शिकण्यासाठी गुरुगृही गेले. पूर्वी शाळा नसत. गुरूंच्या घरी जाऊन त्यांची सेवा करायची आणि ते जे काही शिकवतील ते शिकायचं. त्यांच्या घरी पडतील ती कामं करायची आणि तिथे जसं वातावरण असेल त्याप्रमाणे राहायचं, अशी प्रथा होती. जरी हे राजा होते, राजाची मुलं होती ही राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, तरीसुद्धा ते गुरुगृहातच शिकायला गेले. महर्षी वसिष्ठांच्या आश्रमात चारही भावंड शिक्षणासाठी प्रविष्ट झाली. आश्रमाच्या नियमाप्रमाणे डोक्यावरचे केस काढले, फक्त शिखा ठेवली, जमिनीवर चटईवर झोपायचं, जी भिक्षा मिळेल तेच खायचं, गुरुसेवा करायची, गुरु आज्ञा पालन करायची. राजपुत्र म्हणून काहीही स्पेशल त्यांच्यासाठी नव्हतं. चारही वेदांचं, चारही उपवेदांचं, पराक्रमाचं आणि लोकहिताचं शिक्षण ते तिथे घेत होते. त्यामध्ये हत्तीवर कसं बसायचं, घोड्यावर कसं बसायचं, रथ कसं चालवायचे, मोडलेले रथ दुरुस्त कसे करायचे, धनुर्विद्या कशी हस्तगत करायची, हे सारं शिक्षण त्यांनी घेतलं. तसंच आपले शास्त्र सगळी शिकवली गेली, वेद शिकवले गेले, लढाई कशी करायची हे शिकवलं गेलं. चारही भाऊ ज्ञानसंपन्न झाले. त्याचबरोबर ते श्रीमंत आहेत. आपल्याला श्रीमंत माहिती असतं, श्रीमंत नाही. श्रीमंत म्हणजे ज्याला अयोग्य गोष्टींची लाज वाटते. गीतेच्या 16व्या अध्यायात ही दैवी संपत्ती सांगितली आहे. माझ्या मर्यादा मला ठरवता आल्या पाहिजेत. कुणासाठी नाही तर स्वतःसाठीच मी त्या मर्यादांचं पालन करीन, ज्यामुळे राजा म्हणून जनतेपुढे माझा आदर्श राहील. असे चारही भाऊ आदर्श राजे म्हणून शिक्षण घेऊन तिथून बाहेर पडले. चारही भाऊ हे शिकले. आश्रमातून परत आले, आपल्या घरी आले. आपल्या घरी परत आल्यानंतर आत्तापर्यंत ते जे काही शिकले होते त्याचा सराव रोज करायचा. शिवाय उद्याचा राजा म्हणून जनतेत मिसळायचं, त्यांची सुखदुःख समजावून घ्यायची, त्याचं निराकरण करायचं. यामुळे श्रीराम सर्वांचा प्रिय झाला. मुलं मोठी झाली. त्यांच्या आयांना आता सुना आणण्याची घाई झाली. तीनही राण्या आणि दशरथ राजा यांच्यात त्याबद्दल चर्चा होऊ लागली. कैकेयीला पहिल्यापासून राम प्रिय आहे. रामाचं सगळं तीच करायची, त्यामुळे रामाचा जास्त वेळ तिच्या महालात जायचा. ती कौसल्येला म्हणायची, राम माझा आणि भरत तुझा. अशातच महर्षी विश्वामित्रांचं आगमन झालं. कशासाठी आले होते बरं विश्वामित्र? त्यासाठी आपण विश्वामित्र कोण होते हे जरा जाणून घेऊया. विश्वामित्र आले आहेत असे दूतांनी राजाला येऊन सांगितले. काही कारणाशिवाय हे मुनी येणं शक्यच नाही. तरीही राजा त्यांना सामोरा गेला. त्यांना आसन दिलं, पाद्यपूजा केली आणि आज्ञेची वाट पाहत बसला. राजा म्हणाला, मला आज्ञा केली असती तर मीच आपणाकडे आलो असतो. मुनी म्हणाले, माझं काम आहे म्हणून मी आलो आहे. मी तुला काही मागण्यासाठी आलो आहे. काय मागितलं बरं मुनींनी? ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. विश्वामित्र हे एक अजबच रसायन होतं. महत्वाकांक्षा म्हणजे विश्वामित्र, प्रयत्न म्हणजे विश्वामित्र. क्षत्रिय कुळात जन्मला म्हणून राजा झाला. राज्यकारभार सुनीटपणे केला. एकदा हा राजा मोहिमेवरून परत चालला होता. बरोबर सेनादल होतं. दिवसभर चालावं, रात्री मुक्काम करावा, असं मजल दर मजल करीत ते वसिष्ठांच्या आश्रमापर्यंत येऊन पोचले आणि तिथे रात्र झाली म्हणून थांबले. आपल्या सेनेची सगळी व्यवस्था लावल्यानंतर विश्वामित्राला वाटलं की वसिष्ठांचं आश्रम इथे जवळच आहे, तेव्हा एकदा त्यांच्या दर्शनासाठी जावं. म्हणून ते वसिष्ठांच्या दर्शनासाठी गेले
नमस्कार केला. आपण कुठून आलो, कुठे थांबलो हे आणि कुठे चाललो आहे हे सगळं त्यांनी वसिष्ठांना सांगितलं. आपला राजा आपल्या आश्रमात आलाय, त्याचं यथोचित स्वागत झालं पाहिजे. वसिष्ठ म्हणाले, राजन, आजच्या रात्रीचा मुक्काम तुम्ही माझ्या आश्रमातच का नाही करत? असं मला वाटतं की तुम्ही इथेच राहावे. विश्वामित्र म्हणाले, मी एकटा नाही आहे, माझ्या सवयीत माझं प्रचंड सैन्य आहे. वसिष्ठ म्हणाले, काही हरकत नाही, तुम्ही सगळे या, सगळ्यांची सोय होईल. विश्वामित्रांना आश्चर्य वाटले, पण वसिष्ठांवर विश्वास ठेवून सगळ्या फौज फाट्यासह राजा आश्रमात आला. एवढ्या 10,000 सैनिकांची राहण्याची, जेवणाची, झोपण्याची चोख व्यवस्था वसिष्ठांनी केली होती. विविध प्रकारचे मिष्टान्न केले होते. सैनिकांना विश्रांतीची गरज होती, त्यामुळे खाऊन पिऊन सगळे सैनिक झोपी गेले. विश्वामित्रांना रात्रभर झोप आली नाही. विचार करून डोकं सुन्न झालं. इतक्या कमी वेळात या आश्रमवासियाने म्हणजे वसिष्ठांनी हे सगळं कसं काय जमवलं? यांचा आश्रम तर छोटा, त्यांची परिस्थिती पण बेताचीच, मग हे एवढं कसं काय जमवलं त्यांनी? सकाळी उठल्यावर विश्वामित्रांनी वसिष्ठांना त्याबद्दल विचारलं. तेव्हा वसिष्ठ म्हणाले, राजन, माझ्याकडे कामधेनूची कन्या शबला आहे, तिच्यामुळे हे शक्य झालं. विश्वामित्रांचं डोकं फिरलं. या आश्रमवासियाला कामधेनूची काय गरज? त्यापेक्षा ही माझ्याजवळ राहिली तर कितीतरी उपयोग होईल. विश्वामित्रांनी लगेच शबलेची मागणी केली. वसिष्ठ म्हणाले, यज्ञाकरता आम्हाला तिची गरज लागते. विश्वामित्र राजा होता. ते म्हणाले, यज्ञापेक्षा कितीतरी मोठ्या आणि महत्त्वाच्या गरजा माझ्या आहेत. मी तुमची परवानगी मागतच नाही आहे. मी या कामधेनूला घेऊन जाणार. त्यांनी शिपायांना आज्ञा केली. शिपाई तिला बळजबरी करून फरफटत घेऊन चालले. त्यातून कशीबशी स्वतःची सुटका करून वसिष्ठांसमोर ती येऊन उभी राहिली आणि विचारती झाली, महाराज, इतकी वर्ष मी तुमच्या सेवेत आहे आणि आज तुम्ही मला राजाला देऊन टाकले? वसिष्ठ म्हणाले, माझ्या इच्छेविरुद्ध तो तुला घेऊन जातो आहे. ठीक आहे, आता मी काय करते ते बघा. तिने वारंवार हुंकार द्यायला सुरुवात केली. तिच्या हुंकारातून अगणित सैनिक जन्माला आले. ते विश्वामित्राच्या सैन्यावर तुटून पडले. शेवटी विश्वामित्रांनी वसिष्ठ आणि कामधेनू यांच्यावर बाणांचा वर्षाव केला, पण सगळंच निष्प्रभ झालं. दिग्विजय मिळवून आलेला विश्वामित्र सपशेल पराभूत झाला. तोंड लपवून पळून गेला. पण हार मानील तो विश्वामित्र कसला? झालेल्या अपमानाचा बदला घेण्याचं त्यानं ठरवलं. ब्रह्मास्त्राच्या प्राप्तीसाठी हिमालयात जाऊन घोर तपश्चर्या मांडली. काही काळ राज्याचा त्याग केला. भगवान महादेव प्रसन्न होतात आणि त्यांना दिव्यास्त्राची प्राप्ती होते. हे दिव्यास्त्र घेऊन पुन्हा वसिष्ठांवर चालून गेले. वसिष्ठ कामधेनूला घेऊन उभे होते. विश्वामित्रांनी एक बाण मारला की वसिष्ठ एक दर्भ अभिमंत्रित करून त्यावर सोडत आणि तो निष्प्रभ होई. इथे पुन्हा विश्वामित्र हरले. त्यांच्या लक्षात आलं की क्षत्रियापेक्षा ब्रह्मतेजस वरिष्ठ आहे. वसिष्ठ ब्रह्मर्षी आहेत. त्यांच्या मंत्रात सामर्थ्य आहे. त्यांना हरवायचं असेल तर मला ब्रह्मर्षी व्हावं लागेल. झालं. विश्वामित्र ब्रह्मर्षी होण्याच्या उद्योगाला लागले. त्यांनी राज्य सोडलं, प्रपंच टाकला, घोर तपस्येला सुरुवात केली. त्यांची तपश्चर्या पाहून इंद्र घाबरला. त्याने कट रचला. मेनकेला विश्वामित्रांकडे पाठवलं. मेनकेने आपलं काम चोख बजावलं. विश्वामित्र विचलित झाले. त्यांची तपस्या भंग पावली. मेनका तर निघून गेली. विश्वामित्रांना स्वतःची चूक लक्षात आली, पण ते हताश झाले नाहीत. दुसऱ्या जागेवर पुन्हा तपाला बसले. आता इंद्राने रंभेला पाठवलं. विश्वामित्र सावध होते. ते फसले नाहीत, पण क्रोध अनावर झाला. त्यांनी रंभेला शाप दिला. पुन्हा केलेली तपश्चर्या वाया गेली. पहिल्यांदा कामामुळे वाया गेली, आता क्रोधामुळे वाया गेली. विश्वामित्र पुन्हा तपाला बसले. आता प्रत्यक्ष इंद्र आणि ब्रह्मदेव आले.
तप थांबवण्यासाठी विनंती केली. आता आपण महर्षी झालात, आता तप थांबवा. पण विश्वामित्राला ब्रह्मर्षी व्हायचं होतं, केवळ महर्षी नाही. आता इंद्राने त्याला त्रास द्यायला सुरुवात केली. त्याच्या अंगावर केरकचरा टाकायचा. उपवास संपवून ते जेवायला बसले की अतिथीच्या रूपात येऊन सगळं अन्न मागून खाऊन टाकायचं. चला, नाही अन्न तर नाही, पाणीच पिऊन उपवास सोडू म्हटलं तर हा अतिथी पाणी पाणी करून त्यांना पाणी पण पिऊ द्यायचं नाही. एवढं सगळं होऊनही विश्वामित्रांची शांती ढळली नाही. त्यांनी प्रयत्नपूर्वक क्रोध आवरला. आता ब्रह्मदेव आणि इंद्र येऊन त्यांना ब्रह्मर्षी म्हणाले. आता तुम्ही ब्रह्मर्षी झालात, आता तप सोडा. विश्वामित्र म्हणाले, माझा तुमच्यावर विश्वास नाही. जेव्हा वशिष्ठ मला ब्रह्मर्षी म्हणतील तेव्हा खरे, कारण वशिष्ठ कधीच खोटे बोलणार नाही. वशिष्ठांच्या मनात आपल्याबद्दल काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी ते वशिष्ठांकडे गेले. कोजागिरीचं चांदणं पडलं होतं. वशिष्ठ आणि त्यांची पत्नी अंगणात बसून ते चांदणं बघत होते. विश्वामित्र आडोशाला लपून त्या दोघांचं संभाषण ऐकत होते. वशिष्ठांनी विचारलं, काय छान चांदणं पडलंय नाही? याला तू कशाची उपमा देशील? ती म्हणाली, तुम्हीच सांगा. वशिष्ठ म्हणाले, विश्वामित्राच्या शुद्ध तपश्चर्येसारखं. तुम्हाला विश्वामित्राचं तप एवढं श्रेष्ठ वाटतं, तर तुम्ही त्यांना ब्रह्मर्षी का म्हणत नाही? हाच प्रश्न विश्वामित्राच्या मनात होता, म्हणून ते अधिक सावधान होऊन पुढचं ऐकायला लागले. वशिष्ठ म्हणाले, ते ब्रह्मर्षी आहेतच, पण मी त्यांना ब्रह्मर्षी म्हणावं हा त्यांचा आग्रह का? कोणीतरी आपल्याला ब्रह्मर्षी म्हणून सर्टिफिकेट द्यावं असं जोपर्यंत त्यांना वाटतं तोपर्यंत मी त्यांना ब्रह्मर्षी म्हणणार नाही. ब्रह्मर्षी हे स्वयंसिद्ध पद आहे. हे विश्वामित्रांनी ऐकलं मात्र आणि धावत जाऊन वशिष्ठांच्या समोर लोटांगण घातलं. आपल्या अश्रूंनी त्यांचं चरणक्षालन केलं. वशिष्ठांनी त्यांना उठवलं आणि म्हणाले, उठा ब्रह्मर्षी, तुमचं स्वागत आहे. या एका शब्दाची ते वाट पाहत होते. आज ते पूर्ण झालं. प्रयत्नवादा, तुझंच नाव विश्वामित्र. आलेले अपयश पचवून सतत प्रयत्न करत राहायचं, सतत पुढे जात राहायचं आणि शेवटी आपलं साध्य हस्तगत करायचं, ही शिकवण यातून विश्वामित्रांनी आपल्याला दिली आहे. हे विश्वामित्र आता दशरथ राजाकडे आलेले आणि त्याला म्हणाले, राजा, मी तुझ्याकडे काहीतरी मागण्यासाठी आलो आहे. ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. राजा दशरथांनी विश्वामित्राचं पूजन केलं. विश्वामित्रांनी सांगितलं, आम्ही यज्ञयागातून असताना, यज्ञयाग करीत असताना दुष्ट प्रवृत्तीचे राक्षस आम्हाला त्रास देतात. यज्ञात मांस रक्त आणून टाकतात, यज्ञाचा विध्वंस करतात, आमचे नित्यकर्म बंद पाडतात. आम्ही आता त्रस्त झालो आहोत. यातून आमचं रक्षण करण्यासाठी राजा म्हणून तुझं कर्तव्य आहे. त्यासाठी तुझा ज्येष्ठ पुत्र राम मला काही दिवसांसाठी दे. दशरथ म्हणाला, आत्ता कुठे मुलांचं शिक्षण पूर्ण झालं आणि मुलं घरी आली आहेत. अजून ती लहान आहेत, त्यांना लढाईचा अनुभव नाही. त्यातून ते भयानक राक्षस मायावीसुद्धा आहेत. तेव्हा असं करा, माझी सेना मी तुम्हाला देतो. फारच फार तर मी स्वतः येतो ना. विश्वामित्र म्हणतात, राजा, तू मला शब्द दिला आहे, मी जे मागीन ते देण्याचा. तू तुमच्या कुळाची रीत विसरलास का? रघुकुळाची रीत काय? तर ठीक आहे, जर तू देणार नसलास तर हा मी निघालो. मीही एक क्षत्रिय आहे. राक्षसांचा बंदोबस्त मीच करू शकतो, पण मला राम हवा आहे. दशरथाचं बापाचं काळीज हे मान्य करायला तयार नव्हतं. त्यांनी आपल्या कुलगुरूंचा म्हणजे वसिष्ठांचा सल्ला घेतला. वसिष्ठ म्हणाले, राजन, तुला घाबरण्याचं काहीच कारण नाही. मी खात्रीपूर्वक सांगतो, विश्वामित्र रामाच्या हिताचंच सांगतात. तू निश्चिंतपणे रामाला जाऊ दे. इथे यज्ञाचं रक्षण हे निमित्त आहे. समाजाच्या आणि धर्माच्याही उत्थानासाठी राजा सर्वगुण संपन्न असला पाहिजे. राम हा उद्याचा राजा आहे, म्हणून त्याला आत्ताच प्रशिक्षित केलं पाहिजे.
त्यासाठी त्यांना राम हवा आहे. शेवटी दशरथाने गुरु आज्ञाप्रमाण मानून राम आणि लक्ष्मण यांना विश्वामित्रांसोबत पाठवले. राम आणि लक्ष्मण ही अतूट जोडी आहे. लहानपणापासून राम लक्ष्मण आणि भरत शत्रुघ्न ह्या जोड्या आपोआप तयार झाल्या होत्या. विश्वामित्राने रामाची मागणी केली, हे माझे भाग्य, हे तुमच्या कुळाचे भाग्य. विश्वामित्रांना प्रत्यक्ष शिवाकडून जे दिव्यास्त्र प्राप्त झाले ते आजपर्यंत त्यांनी कुणालाच दिले नाही. मला अशी खात्री आहे की ते अस्त्र देण्यासाठीच विश्वामित्र रामाला नेत आहेत. एवढे सांगितल्यावर दशरथ राजा तयार झाला. पण तरीही एक पळवाट आहेच, मुलांच्या आयांना विचारायला हवं. वशिष्ठ म्हणाले, ते मी पाहतो. वशिष्ठांनी तिन्ही राण्यांची भेट घेतली. त्यांना त्यांच्या भावी सुनेबद्दल विचारले. सर्वोत्तम मुलगी पाहिजे असेच तिन्ही राण्यांनी सांगितले. मग अशी मुलगी हवी असेल तर रामाला विश्वामित्रांसोबत जाऊ द्या. या कारणासाठी तिन्ही राण्या एकदम तयार झाल्या. आता नाही म्हणण्याचं काहीच कारण उरलं नव्हतं. म्हणून दशरथाला रामाला पाठवावंच लागलं. विश्वामित्रांसोबत राम जाणार ही वार्ता अयोध्येत पसरली. चर्चा सुरू झाली. रामाच्या सेवकांनी वशिष्ठ मुनींना सांगितलं की आधी रामचंद्राकडे बघा, ते जायला तयार आहेत का बघा, का तुम्हीच पाठवताय त्यांना. वशिष्ठ मुनी म्हणाले, का बरं, असं काय झालंय? त्यावर सेवकांनी सांगितलं, अध्ययन संपवून परत आल्यानंतर राम तीर्थाटनाला गेले आणि तिकडून आल्यापासून ते चांगली वस्त्र अलंकार परिधान करत नाहीत, मिष्टांना जेवत नाहीत, पलंगावर झोपत नाहीत, कुठल्या तरी गंभीर चिंतनात आकाशाकडे बघत एकटेच बसलेले असतात, कुणाशी बोलत नाहीत. राजा दशरथांनी रामाला बोलावलं. वशिष्ठांनी रामाशी चर्चा केली. या चर्चेतून अनेक दिव्य ग्रंथच तयार झाला. श्रीकृष्णांनी अर्जुनाला नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी गीता सांगितली. इथे वसिष्ठांनी रामाला जो उपदेश केला तो योग वासिष्ठ. हे सगळं आपल्यासारख्या सामान्य लोकांसाठी आहे. राम किंवा अर्जुन हे निमित्त मात्र. या ग्रंथाचा सविस्तर अभ्यास व्हायला हवा. त्याचा थोडक्यात अर्थ असा, कर्म करीत राहा, पण त्यात लिप्त न होता कर्मफल भगवंताला अर्पण करा. केवळ निष्क्रियता कामाची नाही. सगळ्या प्रकारची कर्मे उत्साहाने पार पाडत असताना अंतःकरणावर त्याचा जरा देखील परिणाम होऊ न देता या जगात विहार करता येतो. हा योग वसिष्ठाचा संदेश आहे. विश्वामित्रांचे राष्ट्रचिंतन. रामचंद्राच्या जीवनात विश्वामित्र फार महत्त्वाचे आहेत. त्यांनी राम लक्ष्मणाला स्वतःबरोबर पायी नेले. राक्षस अबलांचे अपहरण करतायत, ऋषीमुनींचा घात करतायत, गावेच्या गावे बेचिराख होत आहेत, संपत्ती लुटली जाते आहे. हे रोजच घडत आहे. मुनींचे आश्रम ओसाड पडले आहेत. एके ठिकाणी अगस्ती ऋषींचा आश्रम दाखवला. त्यांचे 10 पुत्र राक्षसांनी खाऊन टाकले. या प्रकरणात मुख्य हात त्राटिका राक्षसणीचा होता. हे सगळं भीषण दृश्य रामांना सांगताहेत. पिढ्यानपिढ्या यात भरडल्या जात आहेत. हे सगळं उद्याचा राजा म्हणून रामाला कळायला हवं. म्हणून विश्वामित्रांनी रथ, नोकरचाकर, सेना सगळं नाकारलं. प्रभू रामचंद्राला घडवण्याचे कार्य त्यांनी आपल्या हातात घेतलं. चालताना संपूर्ण प्रदेशाची, तेथील वृक्ष, पर्वत, नद्या यांची माहिती विश्वामित्र रामाला देत आहेत. व्यथित झालेल्या लोकांचे दुःख ऐकताहेत. कंदमुळं खाताहेत, झाडाखाली झोपताहेत, सकाळी लवकर उठतात. मुनी म्हणतात, रामचंद्रा, स्नान संध्या करू नये, आज मी तुला काही मंत्र देणार आहे. त्या दिवशी दोघा भावांना 2 मंत्र दिले. बला आणि अबला या विद्या दिल्या. ज्याने या 2 मंत्राचे अनुष्ठान केल्याने भूक, तहान, झोप यांचा परिणाम होत नाही. तो अनेक दिवस सतत लढू शकतो. विश्वामित्र या दोघांना श्रेष्ठ धनुर्विद्या शिकवतात. विश्वामित्रांकडे 54 प्रकारची दिव्यास्त्र आहेत. जगात अशी कुणाकडेच नाहीत. रामचंद्राला अजेय घडवण्याचा चंग त्यांनी बांधला आहे. रावण अतिशय दुष्ट आहे. तो दक्षिणेत राहतो. त्याच्या नाशाची प्रतिज्ञा करून अगस्ती मुनी दक्षिणेत रवाना झाले आहेत. चालता चालता
अशा बऱ्याच गोष्टी ते रामाला सांगतात. त्याच्या पूर्वजांचे पराक्रम सांगतात. आता त्राटिकेची कथा. त्राटिका वध. त्राटिका ही सुंद नावाच्या राक्षसाची पत्नी. अतिशय भीषण. तिने लोकांवर इतके अत्याचार केले की गावाच्या गावं ओसाड पडली. मुनींनी विचारले, ही त्राटिका समोर आली तर ती महिला आहे, म्हणून तू काय करशील? श्रीराम म्हणाले, मी तिचा वध करीन. गो, ब्राह्मण, ऋषीमुनी आणि अबला यांना विनाकारण जो मारतो त्याचा मी वध करीन. मग ती एक स्त्री असली तरीही. आणि थोड्याच वेळात ती 11-11 त्राटिका समोरून येताना दिसली. विश्वामित्र म्हणाले, रामा, हीच ती त्राटिका. क्षणाचाही विलंब न करता श्रीरामाने तिचा वध केला. तिचं धूळ जमिनीवर धाडकन पडलं. विश्वामित्राने रामाला शाबासकी दिली. राक्षसांबरोबर युद्ध करण्याचा पहिला नारळ फुटला. मारीच सुबाहू वध. त्राटिका वधानंतर त्यांचा प्रवास पुन्हा सुरू झाला. विश्वामित्र मुनी रामांना रोज वेगवेगळी दिव्यास्त्र शिकवतात. दंडचक्र, धर्मचक्र, विष्णुचक्र, इंद्रचक्र, कालचक्र, वज्र, ऐशिक, ब्रह्मशिरस, यमपाश, कालपाश, गंधर्वास्त्र, मोहनास्त्र, पैशाचास्त्र, सूर्यास्त्र, सोमास्त्र, नारायणास्त्र, ब्रह्मास्त्र अशी 54 दिव्यास्त्र रामांना त्याने शिकवली. आता सगळे सिद्धाश्रमात पोचतात. इथे 6 दिवस यज्ञ चालणार आहे. बाळांनो, आता 6 दिवस माझे मौन असेल. मी तुमच्याशी बोलू शकणार नाही. रात्रंदिवस पहारा करून तुम्हाला राक्षसांपासून आमचं रक्षण करायचं आहे. तरच हा यज्ञ यशस्वी होईल. यज्ञाला सुरुवात झाली. पहिले 3 दिवस बरे गेले. 4थ्या दिवशी मारीच चालून आला. रामाच्या बाणाने तो इतक्या दूर फेकला गेला की कुणालाच दिसला नाही. मारीचाचा वध नाही झाला, पण तो भ्यायला. त्यानंतर सुबाहू चालून आला. त्याचाही पराभव केला. त्याच्याबरोबर आलेल्या सगळ्या राक्षसांना यमसदनी पाठवलं. यज्ञ व्यवस्थित पार पडला. ऋषीमुनींनी मुलांचं कौतुक केलं. यानंतर काय? मुलांनी विचारले. विश्वामित्र म्हणाले, खरं तर मला हिमालयात जायचं आहे, पण त्याआधी मिथिला नगरीत जावे लागणार आहे. मिथिलेचा राजा जनक, याला भूमीत मिळालेली कन्या जानकी तिचं स्वयंवर आहे. आणि त्यासाठी मला म्हणजे विश्वामित्राला निमंत्रण आलं आहे. म्हणून विश्वामित्र मुनी रामलक्ष्मणाला म्हणतात की मला बोलावणं आलंच आहे, तर तुम्हीही माझ्या समवेत आता जनकनगरीला चलावं. आणि तिथली राज्य कशासाठी जनकनगरीला घेऊन गेले ते? केवळ स्वयंवरासाठीच का? स्वयंवर हा एक हेतू होताच, पण नगरीची राज्यव्यवस्था, जनकाचं राज्यकारभार कसा आहे हे रामांना शिकवायचं होतं त्यांना. म्हणून विश्वामित्र, जरी त्यांचा कार्यभाग उरकलेला होता म्हणजे शिक्षण देण्याचा, तरीसुद्धा रामाला आणि लक्ष्मणाला घेऊन आता मिथिला नगरीला निघाले आहेत. जय श्रीराम.